मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आज शिवरायार संचलनाचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे। फोर्ट परिसरातील हॉर्निमन सर्कल ते गेटवे ऑफ इंडिया या प्रवेशद्वारापर्यंतचा परिसर भगवामय करण्यात आलेला आहे। नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार। स्थायी समितीला हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। 2025-26 ला आर्थिक वर्षाचा 5,438 कोटी 61 लाखांचा अर्थसंकल्प सादर केला होता। या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये नवीन आयुक्त नेमकं काय धोरण आखणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। विधान भवनासोबतच 4 आणखी महत्त्वाच्या ठिकाणांना उडवण्याची धमकी। विधान भवनामध्ये सखोल तपासणी सुरू। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची माहिती। विधान भवनाला बॉम्बनं उडवण्याची धमकी गंभीर आहे। वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तर धमकी कोणी दिली याचा युद्धासोबत संबंध आहे का? सरकारने याचा खुलासा करावा, वडेट्टीवारांची मागणी। विधिमंडळाला धमकीचा मेल देणारा खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंधित या सूत्रांची माहिती आहे। विधिमंडळासह आणखी 4 ठिकाणांना धमकीचा मेल। आरोग्य विभागाच्या जाहिरातीवरती गोपीचंद पडळकरांचा आक्षेप आहे। 27 फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरती यावेळेस आक्षेप नोंदवण्यात आलाय। वैद्यकीय गट अधिकारी गट अ पदभरतीवरती पडळकर यांचा आक्षेप आहे। तर 1440 जागांची जाहिरात आरक्षणाच्या टक्केवारीनुसार नाहीये, पडळकर यांची ही प्रतिक्रिया आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधक एकत्र आहेत। ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी आहे। महाभियोग प्रस्तावाची नोटीस आज दोन्ही सभागृहात देण्याची शक्यता आहे। तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या प्रस्तावासाठी पुढाकार। नोटीसवरती लोकसभेतील सुमारे 120, राज्यसभेतील 60 सदस्यांच्या सह्या आहेत। राज्यात 8 कंपन्यांबरोबर 44,710 कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार। उद्योग समूहांसाठी राज्य सरकारकडून सुलभ आणि विश्वासार्ह व्यवस्था। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अमेडिया कंपनीला 21 कोटी मुद्रांक शुल्क भरावा लागणार। 21 कोटी मुद्रांक शुल्क न भरल्यास प्रति महिना 1% व्याज द्यावं लागणार। आतापर्यंत अमेडिया कंपनीला 2 वेळा मुद्रांक शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ। सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वाशी संबंधित याचिकेवरती आज दिल्लीमधील न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सोनिया गांधींना नागरिकत्व मिळण्यापूर्वीच त्यांचं नाव मतदार यादीत आलं होतं। या मुद्द्यावरती कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। वांद्रे पूर्वच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करा। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची संरक्षण मंत्रालयाकडे मागणी। पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली नाहरकत प्रमाणपत्र मिळालं नाहीये, वर्षा गायकवाड यांची माहिती। रमाई घरकुल योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप आहे। भाजप नगरसेविकेच्या पती महेंद्र सोनवणे मुख्य सूत्रधार आहेत, जलील यांचं वक्तव्य। तर महेंद्र सोनवणेंनी 700 बोगस फाईल्स केल्यात, जलील यांचा आरोप। शिवसेना पक्षचिन्हाबाबतची सुनावणी 1 एप्रिलला होण्याची शक्यता आहे। 1 एप्रिलला दुपारी 2 वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे। युक्तिवादासाठी ठाकरेंच्या वकिलांना 1.5 तासांचा वेळ मिळणार आहे। पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामाचं लक्ष्य निर्धारित करा। खासदार अमर काळे यांचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी। योजनेअंतर्गत कामं मंजूर न झाल्यामुळे ग्रामीण क्षेत्रावरती विपरीत परिणाम होत असल्याचीही माहिती। रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या मंगेश वाकडीकर यांची निवड। तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मुधकर पाटील यांची निवड। रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांनी दोघांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत। लातूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईमध्ये बैठकीमध्ये मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार निलंगेकर उपस्थित। 16 मार्चला लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची निवड होणार। आखाती देशांमध्ये जाणाऱ्या भाज्यांची निर्यात ठप्प। 1,681 कोटींचा व्यापार संकटात। आखाती देशांमध्ये यावेळेस लिंबू, मिरची, शेवगा, भेंडीला मोठी मागणी। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्यातीवरती मोठा परिणाम। पुण्यामध्ये MNGL कडून गॅस पुरवठा अखंडित राहणार। तर पुणे शहरात 8 लाख घरगुती गॅस कनेक्शन्स आहेत, MNGL प्रशासनाची माहिती आहे। पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर जेवणाचं मोठं संकट। गॅस मिळत नसल्याने अनेक मेस चालक दिवसातून एकच वेळेस मेस चालवतायत। सिलेंडर मिळाला नाही तर 2 वेळेचं जेवण बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता।
पुणे शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण नियमात सुरू आहे। तर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती आहे, पुण्यामध्ये रोज 10,000 घरगुती गॅस सिलेंडर वितरित होत आहेत। 80% बुकिंग हे सिलेंडर ओटीपी प्रणालीद्वारे सुरू आहे। बदलापूरमध्ये महानगर गॅस विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा धडक मोर्चा। वाढीव बिलांसंदर्भात अधिकाऱ्यांना विचारला जाब। बिल दुरुस्त करा अन्यथा काळं फासू, अविनाश देशमुख यांचा इशारा। ठाण्यामध्ये काँग्रेसकडून गॅस सिलेंडर तुटवडा आणि दरवाढी विरोधात आंदोलन। केंद्र सरकारच्या धोरणाचा काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त। वर्ध्यामध्ये गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन। चूल पेटवून रिकाम सिलेंडर दाखवून यावेळेस नोंदवला गॅस दरवाढीचा निषेध। गॅस सिलेंडर दरवाढ रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे। भिवंडीमध्ये गॅस दरवाढ आणि तुटवड्याविरोधात काँग्रेसचं आंदोलन आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। सरकारनं दरवाढ त्वरित मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी आहे। नागपूरमध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक शेगडीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। जिथे दिवसाला 1 किंवा 2 इलेक्ट्रिक शेगड्यांची विक्री व्हायची, तिथे आता दिवसाला 20 ते 30 इलेक्ट्रिक शेगड्यांची विक्री होतीये। स्थानिक दुकानदारांची ही माहिती आहे। जळगावमध्ये घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावरती परिणाम झाल्यानं जळाऊ लाकडाची विक्री वाढली आहे। गॅस तुटवड्यामुळे हॉटेल उद्योजक चुलीकडे वळले असून लाकडांची मागणी वाढली आहे। 4 ते 5,000 किलो लाकडांची विक्री होत असल्याची माहिती आहे। धाराशिवमध्ये 200 हॉटेलचा गॅस पुरवठा थांबवला। घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण नियमित सुरू राहणार। घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवरती। जिल्ह्यातील 27 गॅस एजन्सींना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याचेही आदेश। धाराशिवमध्ये गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचा आक्रमक सिलेंडरची अंत्ययात्रा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन। रेल्वे आणि चेन्नई सुरत महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मावेजा देण्याची देखील मागणी। नवी मुंबईच्या वाशीमध्ये गॅसच्या तुटवड्याविरोधात काँग्रेसचं आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकारचा निषेध नोंदवलेला आहे। बीडमध्ये घरगुती सिलेंडरचा हॉटेलसाठी वापर करणाऱ्यांवरती कारवाई। बीड शहरामध्ये आतापर्यंत 3 हॉटेल चालकांवर कारवाई। पुरवठा विभागाकडून प्रत्येक तालुक्यामध्ये छापेमारीसाठी पथक नियुक्त।